मला फक्त 88% होते, माणिकला किती पडतात काय माहिती. डोंगरावरती कसे ढग उतरलेत एकदम मस्त मध्ये. गवत दिसतंय, हे पूर्ण गवत काढून घ्यायचंय. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आमच्या इकडे एवढा पाऊस चालू आहे की म्हणजे आता नाही का भात काढणी चालू होती, तर आता एवढा पाऊस पडतो, शेतांमध्ये भरपूर पाणी वगैरे साठलंय. त्यामुळे म्हणजे नाही का भात पण काढता येत नाही, पाणी साठल्यामुळे. भरपूर तुम्हाला दाखवतो, भरपूर पाऊस पडतो आता पण. हे बघा मित्रांनो, भरपूर पाऊस चालू आहे. अजून पण आता थोडा थोडा येतोय पाऊस. असं म्हणजे पाणी वगैरे साठतं ना, त्याच्यामुळे शेतामध्ये पण काही काम करता येत नाही. तर भावांनो, आता घरच्या बाहेर आलोय, पाऊस चालू आहे अजून पण. पाऊस काय उघडायचं नाव वगैरे घेत नाही काही. तुम्हाला एक दाखवतोय बघा, हे जे बाजूचं आपलं बकरांचं जे बाहेरचं शेड आहे ते आपल्याला आज व्यवस्थित करायचं होतं, पण भरपूर असा पाऊस चालू झाला आहे, त्याच्यामुळं आत्ता काही जमणार नाही आपल्याला हे करायला. बघा आता हे डायरेक्ट आपण उद्या करणार. आता याच्यातले म्हणजे का बऱ्यापैकी बांबू आपण बांधलेले होते, त्याच्यातले काही एक दोन तर डांब पडून गेले. बघा तिथलं एक डांब पडून गेलेला आहे, आता छत्रीमध्ये दिसणार आहे तुम्हाला. बघा तिथला पाठीमागचा एक डांब पडला आहे, इकडला हा पण डांब काढून ते पुढच्या एक म्हणजे ते सर्व डांब काढायचे आपल्याला. आणि त्याच्या जागी दुसरे डांब टाकून जे बांबू आहेत ते ताराने बांधून ग्रीन नेट घेऊन आलो आपण. ती ग्रीन नेट लावायची पूर्ण एड्यावरती, आणि त्याच्यामध्ये आपले बकरं बंदिस्त आपण करणार त्याच्यामध्ये. ते बघा मित्रांनो, हे जे आपले बांबू वगैरे आहेत ते सुटलेले आहेत बऱ्यापैकी, ते पूर्ण व्यवस्थित करायचे, बांधायचे पूर्ण एकदम व्यवस्थित मध्ये. आणि याच्या बाजूनी पूर्ण ग्रीन नेट लावायचे आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला हे जे बाजूचं गवत दिसतंय हे पूर्ण गवत काढून घ्यायचं आहे, आणि याच्यावरती किंवा गवत मारण्याचा स्प्रे करायचा याच्यावरती, म्हणजे पूर्ण गवत वगैरे निघून जाईल, म्हणजे जेणेकरून साप इंचू वगैरे याच्यात काय राहणार नाही, म्हणजे आपल्या बकरांची पण सेफ्टी होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपलं शेडचं. तेवढ्यात देवा भेटला, आता चालले मंदिराकडे. तर भावांनो, मंदिराजवळ पोहोचलो आत्ताच. देवा सोडण्यासाठी आलो होता. तुम्हाला एक दाखवतो बघा, आत्ता पाऊस असं नाही का म्हणजे असं पडताना कळत नाही आहे. तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा, इथं थोडंसं पाणी साठलेलं आहे ना, त्याच्यामध्ये वरतून ते पाण्याचे शिंतोडे पडतात ना, बघा त्याच्यावरती दिसते की पाऊस आहे म्हणून. असं वरती कॅमेरा पकडला ना दिसत नाही की पाऊस चालू आहे म्हणून. बघा हे मंदिराचं इथं हे गेट आहे, आतमध्ये जायचं आहे आपल्याला. इकडे एकदम भारी असं वातावरण, मस्त खूप मोठं लॉन वगैरे लावलेलं आहे. पलीकडं शेततळं बनवलेलं आहे ह्या झाडांना पाणी वगैरे देण्यासाठी. आणि इकडं पूर्ण जंगल आहे, फॉरेस्ट. तर भावांनो, हे बघा मंदिराच्या आतमध्ये आलोय. इथे आहे महादेवीचं देवस्थान. मी दर्शन करतो, मग बाहेर तुम्हाला व्ह्यू दाखवतो थोडासा. भावांनो, तुम्ही बघू शकता पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे. हे बघा डोंगरावरती कसे ढग उतरलेत एकदम मस्त मध्ये, एकदम भारी वातावरण वाटते. तर मित्रांनो, हे बघा मंदिराच्या परिसरात अभ्यास करण्यासाठी माणिक आलाय. मस्त शांत वातावरणात अभ्यास केल्याने लक्षात राहते. आम्ही तर काही जास्त केलं नव्हतं म्हणायला. माणिक काय रे बाबा, होशील पास. मला फक्त 88% होते, माणिकला किती पडतात काय माहिती आता. माणिक मित्रांनो, आत्ताच मंदिराकडनं आलोय. हात वगैरे धुतलेत मस्त मध्ये, खुर्चीवरती बसलोय. आता जवळपास मला वाटतं 8 वाजलेत. यायला खूप ठिकाणी लेट झालं मी. आता जेवण वगैरे करतो. चला तर मग मित्रांनो, आता जेवण करतोय. जेवणामध्ये आपल्याकडं बटाटा, पनीरची भुर्जी, मेथीची भाजी, डाळ, भाकर. चला जेवून घेतो. तर मित्रांनो, आजचा आपला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.